यल्लमादेवी यात्रेनिमित्त बेळंकी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत उत्सुक हॉटेल महाराजा पॅलेस बेळंकी शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा अस्सल स्वाद फक्त हॉटेल महाराजा पॅलेस बेळंकी मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय, प्रशस्त पार्किंग, प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे, संपर्क 88 06 11 27 84, मिरज रोड बेळंकी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पद्माळीत प्रेमविवाहाच्या वादातून 2 कुटुंबात तुफान मारामारी, 7 जखमी, काठी दगडाचा वापर, 11 जणांवर गुन्हा दाखल। पद्माळी तालुका मिरज येथे प्रेमविवाहाच्या कारणातून 2 कुटुंबात तुफान मारामारीचा प्रकार घडला। यावेळी काठी दगडाने बेदम मारहाण करण्यात आली। यामध्ये दोन्ही कुटुंबातील 7 जण गंभीर जखमी झाले आहेत, तर दोन्ही कुटुंबियांनी 11 जणांविरुद्ध परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे। या प्रकरणी रुपाली सुरेश कोळी यांनी दिगंबर दिनकर जगदाळे, संजय शशिकांत जगदाळे, नाथा उर्फ आदिनाथ मल्हारी जगदाळे, रोहित बबन जगदाळे, विजय शशिकांत जगदाळे, बंडू उर्फ आदित्य आदिनाथ जगदाळे यांच्या विरुद्ध, तर जयश्री सुनील जगदाळे यांनी मोहन कोळी, सागर कोळी, किरण कोळी, प्रकाश कोळी, गजानन कोळी सर्व राहणार पद्माळे यांच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादी रुपाली कोळी यांचा पुतण्या आकाश कोळी आणि जगदाळे कुटुंबातील मुलीसोबत लग्न केले आहे। याचा राग मनात धरून जगदाळे कुटुंबातील सर्व संशयित दिनांक 8 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोळी यांच्या घरासमोर आले। यावेळी त्यांच्यात वादावादीचा प्रकार घडला। त्यानंतर संशयितांनी काठी आणि दगडाने मारहाण करून 4घांना जखमी केल्याचे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। तर तुमच्या मुलीने आमच्या मुलाला पळवून नेले असा आरोप करत घरात घुसून कोळी कुटुंबातील संशयित यांनी मारहाण केली असल्याचे जयश्री जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे। याबाबत दोन्ही कुटुंबाकडून देण्यात आलेल्या परस्पर विरोधी फिर्यादीनुसार 11 जणांविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।